नमस्कार, झटपट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आणि आता आपण करणार आहोत गुळाचा चहा। हा गुळाचा चहा करण्यासाठी साहित्य घेऊया। गोकुळची गाईचं दूध घेतलेलं आहे, अर्धा लिटरची पिशवी। त्यानंतर चहापत्ती, अग्नी चहा घेतलेला आहे 4 चमचे। यात अर्धा लिटर दुधासाठी म्हणजे एक पिशवी दुधासाठी अर्धा लिटर दुधासाठी 4 चमचे चहापत्ती घेतलेली आहे। आणि त्याला पुरेसा असं गुळाचा खीस घेतलेला आहे। सेंद्रिय गुळ जो आहे त्याचा बारीक करून घेतलेला आहे। यामध्ये सुंठ देखील टाकलेली आहे। सुकलेलं आलं असतं ना, सुंठ म्हणतात त्याला। सुंठ ठेचून आणि गुळ बारीक चिरून घेतलेला आहे। गुळाचा चुरा, सुंठ त्याच्यामध्ये आणि चहापत्ती आणि दूध एवढ्या साहित्यामध्ये आपण गुळाचा चहा तयार करणार आहोत। गुळाचा चुरा जर करायचा नसेल तर बाजारात बऱ्याच कंपन्यांचा आता बारीक चुरा पण येतो, तयार चुरा पण मिळतो। तो गुळाचा खीस आयता जरी घेतला तरी चालण्यासारखा आहे। नसेल तर गुळाचे ढेप जर घरात असेल तर सेंद्रिय गुळ हा आयुर्वेदिक आणि पौष्टिक असल्यामुळे त्याचा आपण खीस करून घेणार आहे। प्रथम भांडं चहासाठी ठेवलेलं आहे गॅसवर। खाली गॅस चालू करूया। गॅस चालू केला। आता यामध्ये आपण दुधाची पिशवी ओतणार आहोत। ॲल्युमिनियमचा किंवा पितळेचं भांडं घ्यायचं नेहमी चहा करायला। स्टीलचं भांडं घ्यायचं नाही, नाहीतर चहा करपतो त्यामध्ये। जर स्टीलचं भांडं घ्यायचं असेल तर ते निदान जाड बुडाचं असावं। आता आपण दूध पातेल्यात ओतलेलं आहे। हे दूध गरम होईलच। दूध तापत ठेवलेले गॅसवर। दूध तापत असतानाच त्यामध्ये आपण चहापत्ती टाकणार आहोत। चहापत्तीचे 4 चमचे, 1 2 3 आणि 4 चमचे चहापत्ती घेतली। आता यानंतर आपण चहा उकळायची वाट बघणार। चहा आपली तयार झाल्यानंतर गूळ एवढ्यात दुधात टाकायचा नाही आहे, नाहीतर दूध फाटतं। गुळाचा चहा तो फुटतो आपला। गूळ हा कसा वापरायचा, कसा टाकायचा, कधी टाकायचा नेमका, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अगदी सोप्या पद्धतीने हा गुळाचा चहा आपला तयार होणार आहे, न फुटता, न वाया जाता, व्यवस्थित अगदी। आणि गुळाचा चहा हा आयुर्वेदिक आणि पौष्टिक असल्यामुळे अगदी जरूर साखरेऐवजी गुळाचा चहा प्यावा सगळ्यांनी, असं मला वाटतं। त्यातून तुमची इच्छा। पण आयुर्वेदिक असल्यामुळे तब्येतीलाही चांगला असतो हा गुळाचा चहा। त्यामुळे चहा कमी गॅसवर किंवा मध्यम आचेवर ठेवायचा आहे, पण लक्ष द्यायचं आहे। जर मोठी आच ठेवली, मोठा जर गॅस ठेवला तर तो उतू जातो, बाहेर सांडतो। वर येण्याची म्हणजे सांडण्याची शक्यता असते। म्हणून चहा उकळत असताना तो मध्यम किंवा बारीक गॅसवर ठेवायचा आहे। मध्यम आचेवर पण उकळतो तो, म्हणून इथे लक्ष द्यायचं त्याच्याकडे। आणि थोडा गॅस कमी आधी करायचा, म्हणजे लवकर होतो आपला हा चहा। अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे। अजिबात पाणी न वापरता, कुठल्याही प्रकारची साखर न टाकता, फक्त गुळाचा आणि पूर्णपणे दुधाचा चहा आपण हा केलेला आहे। अतिशय चविष्ट असा, अमृतुल्य असा हा चहा लागतो। अतिशय सुंदर टेस्टी असा हा चहा लागतो। नक्की करून बघा सगळ्यांनी। आणि गूळ कधी नेमका टाकायचा, कसा टाकायचा, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला दिसत असेल चहा होत आलेला आहे आपला। चहाला छानसा रंग आलेला आहे। आता आपण 1-2 वेळाच हा कमी जास्त मी केला गॅस, आणि चहा आपला लगेचच तयार झालेला आहे। आणि आता आपण तो कपामध्ये ओतणार आहोत आणि गूळ कधी टाकायचा नेमका तेही पाहणार आहोत। आता चहा आपला तयार आहे। आता आपण गॅस बंद करूया।
गॅस बंद केला आहे. या दुधामध्ये आपला फक्त दुधाचा चहा बनवल्यामुळे याच्यामध्ये 3 कप चहा तयार होतो. सध्या मी तुम्हाला 2 कप कसे झालेत काय ते दाखवते. बघा, आता आपण जो गुळाचा खीस घेतला होता तो खीस कपांमध्ये टाकणार आहोत. अर्धा चमचाच आपण घेतला गुळाचा खीस. दोन्ही कपांच्या तळाला गुळाचा खीस टाकलेला आहे आणि आता आपण त्यामध्ये चहा ओतणार आहोत. त्यामध्ये चहा ओतणार आहोत आता आपण. बघा, बघा आत्ताच पाहिलात तुम्ही, खाली तळाला गुळाचा खीस टाकला आपण. गुळ आणि ह्याचं सुंठेचं खीस आपण तळाला टाकला आणि त्यावर तयार आपला दुधाचा तयार चहा आपण त्याच्यावर ओतला गाळणीने आणि आपल्या भांड्यातला चहा हा गाळणीने ओतला त्याच्यामध्ये. आता आपण हा जो खीस टाकला होता गुळाचा तो त्याच्यात मिक्स व्हावा, विरघळावा म्हणून चमचा आपण हलवणार आहोत. त्यामध्ये चमचा हलवायचा आहे कपामध्ये. हे बघा, अगदी थोडा 1-2 सेकंद फक्त चमचा तो हलवायचा आहे दोन्ही कपांमध्ये. आणि आपला हा गुळाचा चहा न फुटता न खराब होता तयार झालेला आहे. अतिशय पौष्टिक हेल्दी असा आपला हा आयुर्वेदिक चहा तयार झालेला आहे. नक्की सगळ्यांनी करून पहा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.